नमस्कार, मी राजश्री. सुरेख कवितेसहित आपल्या समोर येत आहे. कवयित्रीचं नाव मला माहीत नाही आहे, अनामिक आहे. कवितेचं शीर्षक आहे मी अजून शिकतीये. आधीच्या पिढीकडून पैसा पैसा वाचवायला शिकले. आधीच्या पिढीकडून पैसा पैसा वाचवायला शिकले आणि नंतरच्या पिढीकडून पैसे खर्च करायला शिकतीये. आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकले आणि नंतरच्या पिढीकडून डिजिटली जगभराची नवीन नाती जोडायला शिकले. आधीच्या पिढीकडून मन मारून त्याग करत जगायला शिकले. नंतरच्या पिढीकडून मन भरभरून जगायला शिकतीये. आधीच्या पिढीने यूज अँड मोर यूज मधली उपयुक्तता शिकवली आणि नंतरच्या पिढीकडून यूज अँड थ्रो मधली नाविन्याची गंमत अनुभवायला शिकले. आईकडून पिकनिकलाही घरच्या पुरी बटाटा भाजीची लज्जत अनुभवायला शिकले. आता माझ्याच मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एन्जॉय करायला शिकतीये. आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिशा उजळून वाढदिवस साजरा केला. नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून केक कापून वाढदिवस साजरा करायला लागले. आधीच्या पिढीने बिंबवले घरचीच लोणी सर्वात उत्तम. नंतरची पिढी पटवून देत आहे अमूल बटरला पर्याय नाही. थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले अधिक वर्ष कसे जगायचे ते आणि नंतरची पिढी शिकवत आहे मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते.